नमस्कार मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण क्लास 10th सायन्स चॅप्टर 2 पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट याविषयी आपण माहिती घेतली. आधीच्या चॅप्टरमध्ये आपण डोबेरायनर ट्रायड याच्याविषयी माहिती घेतली. आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव आहे न्यूलँड्स ऑक्टेव्ह. आता हे जे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह आहे, ज्यावेळेस पिरियडिक टेबल ज्यावेळेस बनवल्या जात होता किंवा तयार केला जात होता, त्यावेळेस वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्याच्यावर काम केलं. आता हे जे शास्त्रज्ञ आहेत, या शास्त्रज्ञांनी ज्यावेळेस एलिमेंट शोधले किंवा एलिमेंट ज्यावेळेस तेव्हा अस्तित्वात होते, त्यावेळेस एलिमेंटच्या ज्या काही फिजिकल प्रॉपर्टीज असतील किंवा त्याच्या ॲटॉमिक मास नंबर असतील, याच्यावरून त्यांनी काय केलं, अरेंजमेंट करायला सुरुवात केली. पण हा जो न्यूलँड आहे, या न्यूलँड या शास्त्रज्ञांनी काय केलं, तर ज्यावेळेस त्यांनी या एलिमेंटवर रिसर्च केलं, त्यावेळेस त्याच्या असं लक्षात आलं की पहिला एलिमेंट आणि 8वा एलिमेंट यांच्या जे प्रॉपर्टीज आहेत, यांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत, सिमिलर आहेत. म्हणून पहिलं आणि 8वा जो एलिमेंट आहे, तो एलिमेंट कसा आहे, सेम आहे, सारखा आहे, असं त्यांनी याच्यामध्ये सांगितलंय. तर याच्यामध्ये ज्यावेळेस त्यांनी अरेंजमेंट केली, त्यावेळेस त्यांनी एक सूर, आपण त्याला सा रे ग म प द नि सा अशा प्रकारे, म्हणजे जो 8वा स्वर आहे तो परत काय येतो, सा येतो. अशा प्रकारे हे जे न्यूलँड्स आहे, या न्यूलँड्सने 8वा एलिमेंट आणि पहिला एलिमेंट याची फिजिकल प्रॉपर्टीज, ज्या प्रॉपर्टीज आहेत, फिजिकल म्हणा केमिकल्स म्हणा, तर त्या कशा आहेत, सेम आहेत, सारख्या आहेत. म्हणून त्यांनी याला नाव काय दिलं, न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्ह. आता याच्यामध्ये त्यांनी काय केलं, तर याच्यामध्ये ज्यावेळेस त्यांनी अभ्यास केला, त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की अरेंज द एलिमेंट इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस अँड स्टेट दॅट. म्हणजे सगळ्या ज्या आतापर्यंत डोबेरायनर ट्रायड झालं, न्यूलँड झालं, मेंडेलिव्ह झालं, आता मेंडेलिव्ह आपण पुढे बघणारच आहोत, पण यांनी जे काही रिसर्च केलं किंवा जे काही इंक्रीजिंग ऑर्डर नुसार जे काही एलिमेंट लावले, ते लावले त्याच्या ॲटॉमिक मास नंबर नुसार. मग एव्हरी 8 एलिमेंट हॅड प्रॉपर्टीज इज सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. धिस इज कॉल्ड ॲज लॉज ऑफ ऑक्टेव्ह. मग न्यूलँडनं काय केलं, तर न्यूलँडनं असं लक्षात आलं की जो पहिला एलिमेंट आहे आणि जो 8वा एलिमेंट आहे, 8 एलिमेंट म्हणजे 8वा एलिमेंट, यांच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, सेम आहेत, सारख्या आहेत. आणि ज्यावेळेस याच्या प्रॉपर्टीज सेम आहेत, सारख्या आहेत, म्हणून सा रे ग म प ध नि सा नुसार त्यांनी काय केलं, ते अरेंजमेंट केलं. यालाच काय म्हटलेलं आहे, तर लॉज ऑफ ऑक्टेव्ह्ज असं म्हटलेलं आहे. आता खाली तुम्हाला काही एक्झाम्पल दिले. एक्झाम्पल काय, सोडियम आणि लिथियम. सोडियम घेतला आणि त्याच्यानंतर लिथियम घेतला, तर सोडियम आणि लिथियम याच्या ज्या प्रॉपर्टीज येतात, हा पहिला आणि हा शेवटचा म्हणजे 8वा, तर याची आणि याची प्रॉपर्टीज कशी येते, सेम येते, सारखी येते. म्हणून अशा प्रकारे हे जे एलिमेंट्स आहेत, त्या एलिमेंट्सनं ज्यावेळेस त्यांनी अरेंजमेंट केली, त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की पहिला आणि 8वा एलिमेंट यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, त्या कशा आहेत, सेम आहेत, सारख्या आहेत. पण नंतर ज्यावेळेस त्यांनी पुढे चालून एलिमेंट ज्यावेळेस अरेंजमेंट केली, त्यावेळेस 56 एलिमेंट हे काय होते, अस्तित्वात होते. मग हे जे 56 एलिमेंट आहे, या 56 एलिमेंट मध्ये त्यांना ते अरेंजमेंट करण्यामध्ये, इंक्रीजिंग ऑर्डर मध्ये ते नंतर ते काही सक्सेस झालं नाही. तर याला काही लिमिटेशन्स आले. काय लिमिटेशन्स आले, तर 17th एलिमेंट कॅल्शियम आउट ऑफ द 56. त्यावेळेस 56 एलिमेंट होते आणि त्या 56 एलिमेंट मध्ये फक्त ते किती अरेंजमेंट करू शकले, 17 अरेंजमेंट करू शकले. आणि त्यानंतर ते काही ऑक्टेट कंप्लीट झालेलं नाही, नंतर ते काही अरेंज झाले नाही. त्याच्यानंतर लाइटेस्ट एलिमेंट इज हायड्रोजन एंड अप विथ द थोरियम. आणि पहिला जो आहे, पहिला त्यांनी हायड्रोजन एलिमेंट घेतला आणि कुठे जाऊन थांबले, तर ते थोरियम या ठिकाणी ते जाऊन थांबले. आणि त्यानंतर जे काही त्यांनी
वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट अरेंजमेंट करण्यासाठी जे काही त्यांनी प्रयत्न केले ते त्यांचे काय झाले, फेल झाले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यात सांगायची गोष्ट म्हणजे आतापर्यंत झालेले सगळेच्या सगळे म्हणजे सगळेच्या सगळे म्हणल्यापेक्षा डोबेरायनर ट्रायड किंवा तुमचे न्यूलँड्स, ऑक्टेव्ह हे जे आहेत यांनी एलिमेंट जे आहेत ते एलिमेंट इंक्रीजिंग ऑर्डर नुसार लावलेत. पण इंक्रीजिंग ऑर्डर नुसार लावलेत पण कशानुसार, तर त्याच्या ॲटॉमिक मास नंबर नुसार. इथंच त्यांची काय झाली, गडबड झाली आणि ते जे पिरियॉडिक टेबल आहे ते पिरियॉडिक टेबल सक्सेस करू शकले नाहीत. अशा प्रकारे हे जे न्यूलँड्स आहेत या न्यूलँड्स ऑक्टेव्ह त्याला आपण म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत जे काही मेंडेलिव्ज आहेत त्या मेंडेलिव्जनं काय केलं, मेंडेलिव्जनं सुद्धा असंच केलं. मेंडेलिव्जनं काय केलं, तर मेंडेलिव्ज पिरियॉडिक टेबल त्यानं सुद्धा काय केलं, असेच एलिमेंट अरेंज केले. किती एलिमेंट अरेंज केले, तर 36 एलिमेंट अरेंज केले. किती, 36. आणि हे जे 36 एलिमेंट आहे या 36 एलिमेंट मध्ये सुद्धा त्यांनी कशानुसार, इंक्रीजिंग ऑर्डर नुसार त्यांनी काय केलं, अरेंजमेंट केली. पण कशानुसार, तर त्यांच्या ॲटॉमिक मास नंबर नुसार. इथंच त्यांची गडबड झाली आणि त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज नुसार त्यांनी सुद्धा काय केलं, याच्यामध्ये अरेंजमेंट करायला सुरुवात केली. आता त्याच्या काही फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहे आणि त्याच्या ॲटॉमिक मास नंबर न त्यांनीच काय केलं, अरेंज केली. आणि याला काही डिमेरिट्स काही डिमेरिट्स सुद्धा याला आलेल्या आहेत. आता याच्यामध्ये काही तुम्हाला ॲटॉमिक मास ऑफ द सम एलिमेंट वेअर रिसीव्ह द प्रिव्हियसली डिटरमाइन द ॲटॉमिक मास ऑफ द बेरिलियम. आणि मग ॲटॉमिक मास नंबर नुसार ज्यावेळेस त्यांनी अरेंजमेंट करायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की बेरिलियम 14.09 was changed to the correct value of 9.4. त्यांच्या नंतर लक्षात आलं की त्यांची करेक्ट व्हॅल्यू किती आहे, 9.4 आहे. आणि बेरिलियम वॉज द प्लेस बिफोर द बोरॉन. आणि त्यानंतर बेरिलियम आणि बोरॉन याच्यामध्ये सुद्धा काय झालं, चेंज झाला. आपण ते आता बघूया. चला, तर आता त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, मेंडेलिव्ज बघणार आहोत. या मेंडेलिव्जनं सुद्धा काय केलं, तर या शास्त्रज्ञांनी सुद्धा ॲटॉमिक मास नंबर नुसार आणि त्यांच्या प्रॉपर्टीज नुसार, केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज नुसार त्यांनी काय केली, अरेंजमेंट केली. तर इथं मेंडेलिव्ज पिरियॉडिक पिरियॉडिक टेबल यांनी सुद्धा काय केलं, तर बेरिलियम पहिला जो आहे तो आहे बेरिलियम, आणि त्याच्यानंतर आहे बोरॉन. त्याच्यानंतर आहे बेरिलियम आणि त्याच्यानंतर आहे बोरॉन. आता काय केलं, तर बेरिलियम जे आहे त्या बेरिलियमची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू 14.09 एवढी आली होती. आणि बोरॉनची जी आहे ती बोरॉनची किती आली होती, तर बोरॉनची आली होती 11. बोरॉनची किती आली होती, 11. पण नंतर अशा लक्षात आलं की ही 14.9 नाहीये, ती किती आली, 9. किती आली, 4 आली. आणि ही किती आलं, तर ही जी आहे ती किती आली, 11. म्हणजेच काय, तर बेरिलियम आधी घेतला होता आणि नंतर बोरॉन घेतला होता. पण नंतर व्हॅल्यू कमी झाली, नंतर बोरॉन काय झाला, वरती आला. म्हणजेच हायड्रोजन, आपण म्हणतो हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम आणि बोरॉन, असं आपण बेरिलियम बोरॉन असं आपण त्याला काय म्हणतो. मग बेरिलियम is 40 was changed to the correct value 9.4 was beryllium was placed before the boron. आणि हे जे आहे हे नंतर न जाता 9.4 आल्याच्या नंतर हे जे आहे हे बोरॉनच्या आधी गेलं. बेरिलियम या बोरॉनच्या काय गेला, आधी गेला, कारण याची 11 होती आणि याची काय आहे 9.4. तर आता याच्यामध्ये लिथियमचे तुम्हाला माहिती आहे, लिथियम 14, बेरिलियम 11 हे सगळं तुम्हाला माहिती आहे. पिरियॉडिक टेबल जे आहे ते पिरियॉडिक टेबल तुम्ही 9th क्लासमध्ये 30 पर्यंत पाठ केले असतील तर त्याचा जो फायदा आहे त्याचा फायदा
तुम्हाला इथं होणार आहे. आता काही नॉन डिस्कवर जे काही एलिमेंट आहे त्याच्यामध्ये जे काही एलिमेंट्स आहेत, जे एलिमेंट्स डिस्कवर झालेले नाहीत किंवा डिस्कवर झालेले नव्हते त्यांच्यासाठी वेगळी प्लेस याच्यामध्ये काय केली, सोडण्यात आलेली होती. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, द प्रेडिकेट एलिमेंट देअर प्रॉपर्टीज वेअर ऑल्सो प्रेडिकेट लेटर ऑन दिस एलिमेंट वेअर डिस्कवर इन प्रॉपर्टी ऑफ दिस एलिमेंट मॅचेस वेल. आणि जे काही एलिमेंट डिस्कवर झाले ते याच्याशी काय झाले, मॅच झाले आणि नंतर व्यवस्थित काय झालं तर ते जे एलिमेंट आहेत ते एलिमेंट याच्यामध्ये काय केले, बसवल्या गेले आणि याची जी प्लेस आहे तिथं त्यांची प्लेस काय केली होती, सोडल्या गेली होती. तर अशा प्रकारे हे जे मेंडेलिव्हस पिरियडिक टेबल आणि आपलं न्यूलँड्स जे ऑक्टेव्स आहेत हे आपण आज काय केलं, बघितलं. तर अशा प्रकारे आपण इथे आज थांबूयात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.